नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ खास होणार आहे. कारण त्यांना आता त्यांचा या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता व मानधन या ठिकाणी त्यांचं लवकरच जमा होणार आहे आणि याबाबतचा जी.आर. या ठिकाणी 8 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल. तर शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा जी.आर. आहे आणि हा जी.आर. दिनांक 8 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित केलेला आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असतील यांना प्रोत्साहन भत्ता आणि त्यात तसेच मानधन या ठिकाणी जे असते त्याच्यासाठी निधी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यामुळे आता त्यांचा या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आणि मानधन त्यांना लवकरच मिळू शकतं. तर शासन निर्णय या ठिकाणी ह्या जी.आर.चा जाणून घेणार आहोत आपण. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. म्हणजेच ही योजना केंद्र पुरस्कृत आहे. तर केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असलेले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि तर नंबर 2चा पॉईंट आहे, सदर शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी तक्त्यामध्ये संपूर्ण याची माहिती दिलेली आहे. तर हा आपण जाणून घेऊया. तर लेखाशीर्ष संगणक सांकेतिक उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद सन 2025-26 यापूर्वी वितरित केलेला निधी आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी अशा प्रकारे 4 या ठिकाणी कॉलम आहेत. तर 1 नंबरमध्ये पोषण आहार, पोषक अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सर्वसाधारण खर्च, केंद्राचा हिस्सा यामध्ये 60% आहे आणि 2 मजुरी. तर यासाठी अर्थसंकल्पित तरतूद सन 2025-26 मध्ये 25,200 म्हणजे हे रक्कम ही लाखामध्ये आहे हे समजून घ्या. तर यापूर्वी वितरित केलेला निधी 25,200 मधून 16,800 आहे आणि आता या जी.आर.मध्ये निर्गमित केलेला आहे त्यातला निधी हा 288.31 आहे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा 40%, 2 मजुरी. तर अर्थसंकल्पित तरतूद सन 2025-26 मध्ये यासाठी 16,800 आणि यापूर्वी या ठिकाणी 11,200 निधी वितरित केलेला आहे आणि या जी.आर.मध्ये 192.90 हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, 2 मजुरी. तर 88,200 हा 2025-26 मध्ये अर्थसंकल्पित तरतूद केलेली होती आणि यामधून 59,200 यापूर्वी निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि आता या जी.आर.मध्ये 3,143.97 लाख या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. असा अर्थसंकल्पीय तरतूद सन 2025-26 मध्ये एकूण रक्कम 13,200 आणि यापूर्वी निधी वितरित करण्यात आलेला आहे 87,200. या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी हा 3,625.18 लाख अशा प्रकारे आहे. तर आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचा या ठिकाणी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याची जास्त वाट बघत बसण्याची गरज राहणार नाही. त्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो. तर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.